कुर्ला बस स्थानक अपघात प्रकरणातील बस चालकाला अजूनही जामीन नाहीच आहे, कारण बस चालक संजय मोरेला जामीन देण्यास सत्र न्यायालयाने नकार दर्शवलाय। संजय मोरेने जामीन अर्ज सत्र न्यायालयात केलेला होता। हा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, या संदर्भात कोर्टाचं नेमकं काय निरीक्षण आहे? संजय मोरेने केलेला गुन्हा नक्कीच गंभीर स्वरूपाचा आहे, मात्र त्यावर कोर्टाने काय निरीक्षण नोंदवलं आहे? नक्की श्रद्धा, आपण पाहिलं तर कुर्ला बस अपघात प्रकरणी बस चालक संजय मोरे आहे, त्यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि जामिनासाठी याचिका आहे ती देखील केलेली होती। परंतु या ठिकाणी दुसरा जी मागणी आहे, जामीन अर्ज आहे, तो केलेला असताना सत्र न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळलेला आहे। पहिल्या जामीन अर्जाच्या वेळी हा संपूर्ण गुन्हा आहे तो गंभीर स्वरूपाचा असल्याचं या ठिकाणी कोर्टाकडून निरीक्षण करण्यात आलेलं होतं। तर दुसरी सुनावणी पार झाल्याच्या नंतर जो अर्ज आहे तो पुन्हा एकदा फेटाळण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जे निरीक्षण आहे ते देखील कोर्टाने नोंदवलेलं आहे। हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, त्यामुळे याच्यामध्ये जामीन आहे तो देता येणार नाही आणि त्यासोबतच या याचिकेमध्ये संजय मोरेंनी मात्र मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच मध्ये हा संपूर्ण प्रकार जो अपघात घडला तो जाणीवपूर्वक नसून माझ्यावरती दाखल करण्यात आलेला मनुष्यवधाचा गुन्हा आहे तो देखील या ठिकाणी रद्द करावा असं देखील मागणी आहे ती करण्यात आली। जामीन मात्र फेटाळलेला आहे। निखिल, मात्र आता काय कारवाई करतात पोलीस आणि न्यायालय, नेमकं काय निर्णय घेतं याकडे सुद्धा लक्ष असेल। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।